प्रवीण, उठ लवकर. तुझ्या बहिणीचा फोन आला होता. सकाळी सकाळी आपल्या सासूच्या ओरडण्याने सीमाची झोप उडाली होती. प्रवीण, प्रवीण, अरे उठ रे. काय अजून झोपलायस? चल पटकन, आपल्याला जायचं आहे. गाडी काढ लगेच. शीतलच्या सासरी जायचं आहे. हे ऐकून खडबडीत प्रवीण उठला आणि म्हणाला, काय झालं आई? शीतलच्या घरी सगळं ठीक आहे ना? आई म्हणाली, कशाचं काय? तिला रवीने मारहाण केली आहे. माझ्या फुलासारख्या नाजूक लेकीवर हात उचलला त्यांनी. माझ्या लेकीवर किती अत्याचार करतात ते लोक. प्रवीण म्हणाला, पण असं झालंय तरी काय? एक दिवस पहिलेच तर तिच्या नंदेचं लग्न झालंय ना, तोपर्यंत तर सगळं ठीक होतं. आई म्हणाली, हो तोपर्यंत सगळं ठीकच होतं, पण आज जेव्हा तिची नणंद सासरी निघाली तेव्हा तिने शीतलच्या कानाखातली फुलं मागितली. ती फुलं म्हणजे कुठली माहीत आहेत का? जी तुझ्या लग्नात मी तिला केली होती. किती आवडली होती तिला ती कानातली फुलं. प्रवीण म्हणाला, मग काय? तिने ती फुलं दिली का? आई म्हणाली, नाही. तिने ती फुलं देण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा जावईबापून तिची खूप समजूत काढली की देऊन टाक ती फुलं माझ्या बहिणीला. आता तर ती सासरी निघाली आहे. मी तुला याच्यापेक्षा छान डिझाईनची फुलं करून देईन. पण माझी मुलगी काय एवढी वेडी आहे का? तिच्या सासरचे लोक किती खरं बोलतात हे तिला माहीत आहे नाही का? तिचा नवरा बोलला आणि घेऊन दिलं त्याने. ती कसा विश्वास ठेवणार त्याच्या बोलण्यावर? आता तिच्या नंदेला सासरी जायला उशीर होऊ लागला. पण किती प्रेमाने तिने खरेदी केली होती ती फुलं. मीच घेऊन दिली होती तिला ती फुलं. बस मग काय, माझ्या लेकीने ती फुलं देण्यास नकार दिला आणि त्यावरून तिच्या नवऱ्याने तिला सगळ्यांसमोर कानाखारी मारली आणि तिच्या कानातली फुलं काढून ती तोडून मोडून टाकून दिली आणि म्हणाला, तुला तुझ्या नवऱ्याच्या इज्जतीपेक्षा ती कानातली फुलं महत्त्वाची आहेत. शीतल खूप रडत होती. प्रवीण म्हणाला, मग एवढं काय त्यात? देऊन टाकायची ना ती फुलं. शीतलला कळत कसं नाही? जर गोष्ट एवढी वाढली होती तर मग देऊन टाकायची होती तिने. शेवटी जावईबाबूंनी तोडून टाकली ना ती फुलं. आता तर ती फुलं शीतलची देखील काही कामाची राहिली नाहीत. दिली असती तर कमीत कमी दुसरी फुलं मागू तरी शकली असती. तेवढे सीमा म्हणाली, मी चहा करू का सगळ्यांसाठी? या गोंधळानंतर माझं डोकंच उठलंय आता. तिची सासू म्हणाली, तुला इथे चहाचं पडलंय आणि माझ्या लेकीची अवस्था तुला गोंधळ वाटतोय का? माझ्या लेकीवर तर तू पहिल्यापासूनच खार खाऊन आहेस. चेष्टा करते का माझ्या मुलीची? जी कानपडीत तिथे बसली ना ती इथे सुद्धा बसू शकते. स्त्री असून सुद्धा स्त्रीवर अत्याचाराला खातपाणी घालतेस. सीमा म्हणाली, मी एकदा तुमच्या लेकीच्या हाताचं मार खाल्लाय आई. नवीन लग्न झालं तेव्हा त्या लग्नाच्या ड्रेसवरून. आता आणखीन नाही. लेकीच्या जावयाने मारलं तर लेकाला वाचवायला पाठवताय आणि त्याच्याच बायकोला धमकी पण देताय. तुम्हाला जरा देखील लाज नाही वाटत का? फार दुतोंडी आहात तुम्ही. आपल्या इच्छा आकांक्षा तुटण्यात खूप दुःख होतंय ना? तुमच्या मुलीचं दुःख आता तुम्हाला दिसतंय का? तुम्ही विसरलात का माझी इच्छा आकांक्षा कशा मोडून काढल्यात ते? सासू म्हणाली, हे बघ सुनबाई, तू तुझ्या 10,000च्या लग्नाच्या ड्रेसची तुलना माझ्या लेकीच्या 50,000च्या फुलांशी करू नकोस. सीमा म्हणाली, आई, आपल्या भावनांची किंमत करू शकत नाही. सगळ्यांच्या लहानात लहान भावनांची किंमत अनमोल असते, कारण त्यात त्यांच्या इच्छा आकांक्षा लपलेल्या असतात. गोष्ट फक्त 10,000च्या माझ्या लग्नातल्या ड्रेसची नाही. तो माझ्या लग्नाचा पोशाख होता. मी तो किती हौसेने पसंत केला होता. मी विचार केला होता की लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी तो ड्रेस घालून नवरी बनवून मी माझ्या सासरी जाईन. पण कोणीतरी म्हटलं की तो ड्रेस नको, जी साडी आणली आहे ती घालून सासरी यायचं. माझी इच्छा तर तशीच्या तशीच राहून गेली. इथे सासरे आल्यावर मला वाटलं की रिसेप्शनला घालायला मिळेल तो ड्रेस, पण तिथेही नाही मिळाला. मी तर विचारात पडले की माझ्या लग्नाचा तो ड्रेस गेला कुठे? आता तो ड्रेस घालून मी नवरी नाही बनणार तर मग कधी बनणार? मी जेव्हा बघितलं की माझ्या लग्नाच्या 5 दिवस आधी लग्न झालेली शीतल तो ड्रेस घालून माझ्या रिसेप्शनला आली आणि मला चक्कर यायचीच बाकी राहिली होती. सुरुवातीला मला वाटलं की बहुतेक तिचा आणि माझा ड्रेस एकसारखा असू शकेल. मी तर नवरी बनून स्टेजवर बसली होती आणि रडू देखील शकत नव्हती आणि कुणाला काही विचारूसुद्धा शकत नव्हती. शीतल तो ड्रेस घालून इकडे तिकडे फिरत होती आणि माझा चेहरा मात्र पडला होता. त्या दिवशी तर मी नवीन नवरी होती, पण शीतल मात्र नटून थटून आणि तो माझा लग्नाचा ड्रेस घालून चांगलीच भाव खात होती. त्यावेळी माझ्या इच्छा आकांक्षेचा कसा चुराड झाला हे तुम्हा आई मुलीला जरा देखील जाणवलं नसेल. हे कमी होतं म्हणून की काय,
तिला अजून कानातलं महागातलं घेऊन दिलं. किती स्वार्थी आई आहात तुम्ही. आपल्या मुलीसाठी दुसऱ्याच्या लग्नाचा ड्रेस तुम्ही तिला दिलात. मी विचारले तर तुम्ही मला म्हणाला होतात की तिचे सासरचे लोक तिच्यासाठी नवीन ड्रेस घेऊन आले नाहीत. मग माझे लेक काही जुन्या ड्रेसमध्ये येईल का? म्हणून मग मी तुझा ड्रेस तिला दिला. त्यावेळी मला हेच योग्य वाटलं. माझ्या लेकीला काही इच्छा आहेत का नाहीत, पण तुम्ही जरा देखील विचार केला नाही की तो ड्रेस तर माझा होता. मी पसंत केला होता माझ्यासाठी, माझ्या इच्छेने. तुमच्या लेकीला जेव्हा दुःख झालं तेव्हा तुम्हाला तुमच्या सुनेची आठवण नाही आली का? माझ्यासाठी मग का नाही दुसरा ड्रेस घेतलात? तुम्ही हा विचार केला नाहीत की आपल्या मुलीने तो ड्रेस घातलेला बघून आपल्या सुनेला काय वाटेल. तू माझ्या मुलीवर खार खाऊन आहेस हा आरोप करणं खूप सोपं आहे. हो, पण तुमच्या जावयाला हात उचलायला नको होता तुमच्या मुलीवर. आपल्या कर्माची फळं तर भोगावीच लागतात ना, सासू रागात तिला म्हणाली. सीमा आता बस कर, नाहीतर. सीमा म्हणाली, नाहीतर काय सासूबाई? स्वतःचं रक्षण करायला मला देखील येतं आणि नवऱ्याला त्याच्या हिशोबात ठेवायला देखील येतं. आता सहन करणार नाही मी. स्वतःच्या मुलीला कसले संस्कार दिलेत. माझी इच्छा आकांक्षा तोडून आपल्या मुलीच्या पूर्ण केल्या, पण त्याच मुलीने जेव्हा तिच्या सासरी तिच्या इच्छा आकांक्षा न मोडता तिच्या नंदेच्या पूर्ण केल्या नाहीत, म्हणजे याचाच अर्थ काही झाले तरी तुमच्या मुलीची इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. बाकी जगाचं काही देणं घेणं नाही. मी तर म्हणते तुमच्यासारख्या सासू आणि नंदेची कुठलीच इच्छा कधीच पूर्ण होऊ नये. जे दुसऱ्यांची इच्छा मोडून स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचं स्वप्न बघतात त्यांचे हाल हे असेच होतात जसे तुमच्या मुलीचे झाले. सासू तिच्या मुलाला आवाज देत म्हणाली, प्रवीण तू गाडी काढतोस का मी रिक्षा करून जाऊ? प्रवीण म्हणाला, आई आज शीतलने थोडं धीराने घ्यायला पाहिजे होतं, आणि तसेही हा तिच्या सासरचा विषय आहे. आजच जाणं ठीक नाही वाटणार. मी पहिल्यांदा जावे बापूंशी फोनवर बोलतो, मग ठरवू पुढचं. आई म्हणाली, आलास ना तुझ्या बायकोच्या शब्दात. थेट आपल्या बहिणीला वाचवण्याऐवजी तू तिच्या नवऱ्याशी फोनवर बोलणार. मला तर तुझ्याकडून हीच अपेक्षा नव्हती. तेवढे सीमा प्रवीणला म्हणाली, इच्छा आकांक्षा आणि नात्यातला दुरावा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिले जाऊन तुमच्या बहिणीला वाचवा. बाकी गोष्टी बोलणं नंतर होत राहील. चूक की बरोबर या गोष्टीचा निर्णय नंतर होईल. त्यांना व्यवस्थित आपल्या घरी घेऊन या, आणि जोपर्यंत जावई बापू पुन्हा कधी हात उचलणार नाहीत असं वचन देत नाहीत तोपर्यंत त्यांना आपल्याकडेच ठेवून घ्या. म्हणतात ना, आज जे पेराल तेच उद्या उगवणार.